आपल्या राष्ट्रीय पक्षाची आणि अनेक प्राण्यांची अक्षरशः कत्तल होत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे IPL मध्ये मग्न असलेला मीडिया आणि अनेक लोक याच्याकडे कानाडोळा करत आहेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुख्य प्राण्यांचा आक्रोश पाहून माझे हृदय तर अक्षरशः पिळवटून निघाले आहे। जर तुम्हीही स्वतःला भारताचे सुजाण नागरिक मानत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। बाकीच्यांनी नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या 400 एकर जमिनीचा तेलंगणा गव्हर्नमेंट लिलाव करत आहे। ते त्या जमिनीमध्ये एक मोठा IT पार्क उभारणार आहेत। आपल्या सर्वांनाच या गोष्टीचा अंदाज आहे की 400 एकर जमीन ही किती मोठा भूभाग आहे। विद्यार्थी, शिक्षक आणि निसर्गप्रेमी गेल्या कित्येक दिवसांपासून याला विरोध करत आहेत, पण पोलीस फक्त या लोकांना फरफडताना दिसत आहेत, ज्यामुळे त्या बुलडोझर्सना त्यांच्या कामामध्ये व्यत्यय येऊ नये। तेलंगणा सरकारच्या मते या जमिनीमध्ये कोणतीच जीवसृष्टी नाही, पण हैदराबाद युनिव्हर्सिटी स्वतःशी सांगते की या भागामध्ये 200 पेक्षा जास्त प्रकारचे फुलांचे झाडे, 10 पेक्षा जास्त प्राण्यांच्या प्रजाती, 15 प्रकारचे सरपटणारे जीव आणि 200 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत। आणि मुख्यत्वे करून ही जागा आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराची मुख्य राहण्याची जागा आहे, ज्यामुळे या जागेमध्ये अनेक मोरांची घरटी आणि लहान लहान पिलेही असावीत। त्याचबरोबर या जागेमध्ये राहणारी शेकडो हरणे तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतच आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये रमजान ईद आणि गुढीपाडव्यासारख्या मोठ्या सणांमध्ये लोक मग्न असताना सरकारने ही कार्यवाही सुरू केली होती, कारण यावेळी सलग 4-5 दिवस कोर्टही बंद होते। हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या मते सरकारने तिथे कोणताही सर्वे न करता ही कार्यवाही सुरू केली आहे आणि तेलंगणा सरकारचा दावा आहे की ही 400 एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे आणि ती हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या हद्दीतच येत नाही। ही जमीन 2004 मध्ये एका खासगी कंपनीला दिली होती, पण अनेक वर्षे चाललेल्या कायदेशीर कारवाईनंतर सुप्रीम कोर्टाने 3 मे 2024 रोजी हा निर्णय दिला की ही जमीन सरकारचीच आहे। मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। आम्ही मान्यही करतो की बहुतेक ती जमीन सरकारचीही असावी, पण तिथे राहणाऱ्या प्राण्यांचे काय? इंस्टाग्राम मध्ये अनेक व्हिडिओज येत आहेत ज्यामध्ये त्या जागेतून पळून गेलेली हरणे काही गायींसोबत कचरा खात आहेत। रात्रीच्या वेळी तिथून येत असलेल्या मोरांच्या किंकाळ्या ऐकून हे स्पष्ट दिसत आहे की त्यांना मदतीची गरज आहे। जी गोष्ट आपल्याला एक व्हिडिओ पाहून समजू शकते ती प्रत्यक्षदर्शी सरकारला का लक्षात येत नाही? मित्रांनो, जर माझ्याप्रमाणे तुम्हालाही हा घाणेरडापणा थांबवण्यास मदत करायची असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण जितके जास्त लोक या कत्तलीला विरोध करतील तितकेच लवकर ही निसर्गाची चालू असलेली हत्या बंद होईल।